अजित पवारांना ग्रहण, चुकीचे निर्णय पवारांना गोत्यात आणतील. मुंडेंना पुन्हा मंत्रिपद, राजकीय आत्महत्या अजित पवारांना का करायची? शिंदे, अजित पवारांना फडणवीस वैतागलेत, थेट दिल्लीत विषय गेला. महाविकास आघाडीपेक्षा बेकार परिस्थिती, फडणवीस लवकरच या दोघांना डिच्चू देतील. नेमकं घडलंय का? चर्चा ऐकायला मिळाल्यात की कृषी घोटाळ्यासंदर्भात सुरू असलेल्या एका केसमध्ये न्यायालयाने तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिली. याचा संदर्भ घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा बीड प्रकरणामध्ये दुरान्वये संबंध नसल्याचं समोर आल्यास त्यांना पुन्हा संधी देणार असल्याचं म्हटलंय. पण त्यांच्या या विधानानंतर विरोधक पुन्हा आक्रमक झालेत. अजित पवारांनी कृषी विभागासंदर्भात घोटाळ्यात धनंजय मुंडे यांचा कुठेही सहभाग नाही असं न्यायालयाच्या हवाल्यानं सांगितलंय. मात्र या प्रकरणात त्यांची बदनामी व्हायची ती झाली. त्याचा त्रास त्यांना आणि त्यांच्या परिवाराला झाला. त्यासोबतच आणखी एका प्रकरणात चौकशी सुरू असून सर्व सत्य समोर येईल आणि त्यामध्ये त्यांचा संबंध नसल्यास त्यांना पुन्हा संधी देऊ असे संकेत पवारांनी दिलेत. त्यांच्या या संकेतानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. एखाद्या प्रकरणात व्यक्तीवर जर आरोप करण्यात आले आणि चौकशीनंतर तो निर्दोष ठरला तर त्या व्यक्तीला संधी द्यायला हवी असं आपलं मत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. नाराजी व्यक्त करणाऱ्या विरोधकांना अजित पवारांनी उलटा सवाल केला. यावरून त्यांच्या मनात धनंजय मुंडेंबाबत नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज येतो. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे खंदे समर्थक आणि विश्वासू आमदार, त्याचबरोबर आक्रमक नेते म्हणून मुंडे यांची ओळख. त्यामुळेच मंत्रिमंडळात त्यांची पुन्हा वर्णी लागावी आणि मंत्रिपदही द्यावं यासाठी अजित पवार आग्रही आहेत. पण इकडे संतोष देशमुख प्रकरण, वाल्मिक कराड प्रकरण आणि आता महादेव मुंडे प्रकरण अद्यापही चर्चेत असल्यानं अजित पवारांना थेटपणे असा निर्णय घेणं राजकीयदृष्ट्या नुकसानकारक ठरू शकतो. दुसरीकडे अजित पवारांच्या म्हणण्यानुसार कृषी खात्यातील घोटाळ्या प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली. जर सरपंच खून प्रकरणातही ते निर्दोष असले तर त्यांचं कमबॅक होऊ शकतं. परंतु सरपंच संतोष देशमुख खून खटला इतक्या लवकर निकाली निघेल अशी आपली न्यायालयीन परिस्थिती नसल्याचं जाणकार सांगतात. त्यामुळे अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी कितीही घाई केली तरीही ते शक्य नसल्याचं दिसतंय. संतोष देशमुख खून प्रकरणात अद्याप चौकशी सुरू आहे. परंतु या खुनामागील क्रूरता बघता यात वाल्मिक कराड दोषी आढळला आणि धनंजय मुंडेंचा यात थेट संदर्भ नसला तरी देखील नैतिकता दाखवून आपली जवळची व्यक्ती अशा निर्गुण खून प्रकरणात दोषी आढळल्यानं धनंजय मुंडेंनी स्वतः मंत्रिपदापासून लांब राहणं महत्त्वाचं आहे. किंबहुना अजित पवारांनीच त्यांना दूर ठेवणं महत्त्वाचं आहे. आता हे झालं एकट्या धनंजय मुंडेंबाबत, पण तिकडे वादग्रस्त संजय शिरसाट सुद्धा आहेत, वादग्रस्त योगेश कदम सुद्धा आहेत, वादग्रस्त जयकुमार गोरे सुद्धा आहेत. मग यांचं सगळ्यांचं काय करायचं असा प्रश्न तयार झालाय. वारंवार आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही विधानभवनामध्ये आमदारांच्या कार्यकर्त्यांची मारामारी पाहायला मिळाली नाही. मात्र गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या निमित्तानं तो मुद्दा बघायला मिळाला. यावरून सुद्धा एकच कळतंय की सध्याच्या घडीला अख्खं सरकार गोत्यात आलंय आणि मुख्य कारण त्याला ठरतायत एकनाथ शिंदे आणि अजित पवार. आता ही गोष्ट वेगळी आहे की वरवरतीच फक्त यांचे घोटाळे बाहेर येत आहेत, भाजपाचे येत नाहीयेत. पण यात काय खरं काय खोटं हा दुसरा गोष्ट राहिली तरी जे दिसतंय त्यावर बोलायचं ठरलं तर सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघंही नकोसे झालेत, त्यांचे मंत्री नकोसे झालेत आणि याच गोष्टीची चर्चा आता दिल्लीपर्यंत गेली आहे. तडकाफडकी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांची भेट घेणं, भेटीचा मुद्दा मंत्रिपदाबाबतच वक्तव्य असणं किंवा मंत्रीबाबतच सुसूत्रता आणण्यासाठीच्या सुरू असलेल्या हालचाली असणं. आता या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकं कुणाचा गेम होतोय आणि कसा गेम होतोय हे पाहण्यासारखं असणार आहे. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.